आपण पाहत आहात EDTV, बातमी अशी जिच्यावर तुम्ही ठेवणार विश्वास। औद्योगिक वसाहत म्हटले की अवजड वाहने, कारखाने हे आलेच। याच कारखान्यांवर हजारो नागरिकांचे घर देखील चालते आणि काही प्रमाणात हवेत कार्बन देखील वाढते। त्यामुळे हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी पर्यावरण वाढ हा एकमेव पर्याय आहे। पर्यावरणाचा समतोल राखणे ही सामाजिक बांधिलकी जपत आज कालिका स्टील अलॉयज प्रायव्हेट लिमिटेडने 30,000 वृक्ष लागवडीचा संकल्प सोडला आहे। हा संकल्प सोडण्यासाठी जिल्हाधिकारी आशिमा मित्तल, पोलीस अधीक्षक तेगबीर सिंह संधू, कालिका स्टीलचे संचालक घनश्याम दास गोयल, अरुण अग्रवाल आदींची उपस्थिती होती। औद्योगिक वसाहतीमध्ये कालिका स्टीलच्या मालकीच्या 5 वेगवेगळ्या ठिकाणी 22,000 चौरस मीटर क्षेत्रात ही हरित क्रांती होणार आहे। चालू वर्षी 15,000 आणि पुढील वर्षी 15,000 असे वृक्ष लागवड केली जाणार आहे। त्यामुळे नक्कीच या परिसरात एक घनवन प्रकल्प साकार होणार आहे। हा प्रकल्प पर्यावरण जतन करण्यासाठी महत्त्वाचा दगड ठरणार आहे, असा विश्वास जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी व्यक्त केला। या वृक्ष लागवडीनंतर आशिमा मित्तल यांनी त्यांच्या सहकाऱ्यांसह कालिका स्टीलमध्ये स्टील कसे तयार होते याची कारखान्यामध्ये जाऊन फिरून माहिती घेतली। कंपनीचे संचालक गोविंद गोयल यांनी सविस्तर माहिती दिली। यावेळी जिल्हाधिकाऱ्यांसोबत त्यांचे सहकारी, प्रशिक्षणार्थी, IAS अधिकारी यांची देखील उपस्थिती होती।